नमस्कार मित्रांनो. तर आज तुम्हाला काय करायचं आहे की ऑलिम्पियाडचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं त्याच्यासाठी तुमचे CSC ID लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन केल्यानंतर सर्चमध्ये तुम्हाला इथं CSC ऑलिम्पियाड यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधी एक व्हेली लॉग इन करून घ्या. आपल्याला इथं आता रेग्युलर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये इथं स्टुडंटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. आलेला OTP इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP आपल्याला करून घ्यायचा आहे. करून घेतल्यानंतर तुम्हाला आता इथं संपूर्ण विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे. संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला इथं शेवटचं राहिलेलं आहे तुमचं जे काही क्लास असेल ते कितवीला आहे, जे काही क्लास असेल ते क्लास तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पे नाववरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पे नाववरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या CSC ID मध्ये जे काही इथं दाखवलं जाईल. पाहू शकता की 225 हे तुमचे डिडक्ट होणार आहे. 299 पैकी बाकीचे हे तुमचं कमिशन असणार आहे. त्याच्यामध्ये इथं तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पिन आहे तो पिन आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. पिन टाकून घेऊन आपल्याला पे नाववरती क्लिक करायचं आहे. पेमेंट आपलं सक्सेस झालेलं आहे. आता झाल्याच्या नंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीनं सर्व व्हेलींनी ऑलिम्पियाडमध्ये तुमच्या जवळचे जे काही असतील विद्यार्थी त्यांचं जास्तीत जास्त तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे. कंप्लीट झाल्याच्या नंतर आता परत तुम्हाला पेजवरती येऊन तिथं लॉग इनमध्ये यायचं आहे आणि आता विद्यार्थ्याचं लॉग इन कसं करायचं, विद्यार्थी स्टुडंट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये आलेला युजर नेम पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि कॅप्चा जो काय असेल तो टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यावर असं त्यांचं नाव प्रोफाईल वगैरे संपूर्ण आलं जाईल. त्यानंतर इथं क्लास 5 मॅथमॅटिक्स त्यांनी जे घेतलेलं आहे कोर्स ते इथं दाखवलं जाईल. त्यावरती व्ह्यूवरती क्लिक करून घेतल्यानंतर त्याच्यामधले जे काही तुम्हाला मॅथमॅटिक्सचं आहे ते संपूर्ण इथं दाखवलं जाणार आहे. त्याच्यामध्ये चॅप्टर वाईज तुम्ही इथं अभ्यास वगैरे करू शकता. विद्यार्थ्यांना हे समजून सांगायचं आहे आणि त्याच्या अशा पद्धतीनं हे विद्यार्थ्यांना माहिती सांगायचं आहे. त्याच्यानंतर एक्झाम ज्या दिवशी येईल तेव्हा त्याची एक्झाम झाल्याच्या नंतर त्यांना सर्टिफिकेटसुद्धा दिलं जाणार आहे, स्कोर कार्डसुद्धा दिलं जाणार आहे. अशा पद्धतीची सर्व माहिती आहे. तुम्ही अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांचे करायचे आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.